भाजप आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर चांगलीच टोलेबाजी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली। क्लीन बोल्ड झाल्याची वेळ त्यांच्यावर आली कारण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता असं धस म्हणाले। आष्टी मतदारसंघातील चिखली गावात सुरेश धस यांची पेढे तुला करण्यात आली, त्यावेळी त्यांनी मनसोक्त ढोल बडवल्याचं दिसून आलं। एका मोठ्या नेत्याची विकेट सुद्धा त्या ठिकाणी पडली, तीही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली, कारण त्यांचे सहकारी जे आहे हे सहकारी लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता। आणि ठीक आहे, आता चाललंय काही काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते तमचं। माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचंही कुठंतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली। सरकार कुठल्याही जाती धर्माचं नसावं, सरकार सर्वांचं असावं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली।